आज आपण बनवूया वजडी मसाला। त्यासाठी इथे मी 1 किलो वजडी घेतलेली आहे, कोथिंबीर आहे, अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे, इथं कांदे आहे, टमाटर आहे, घरगुती आमचा काळा मसाला आणि काही मसाले घेतलेले। वजडीसाठी इथे मी पाणी गरम केलेले आहे। वजडी आपण गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊ। पहिले वजडी धुवून घेऊ, नंतर आपण वजडी कुकर मध्ये बॉईल करून घेऊ। हळद मीठ एक उकळी येऊस तर आपण मस्त याला असं शिजवून घेऊ। नंतर आपण धुवून स्वच्छ पाण्याने कुकर मध्ये शिट्ट्या घेऊन घेऊ। आपण आता कांदे कट करून घेऊ। कांदा कट करून झाला, आपण कांदा काढून घेऊ। आपण आता टमाटर कट करून घेऊ। टमाटर कट करून झाले, आता टमाटे काढून घेऊ। आपण आता कांदा टमाटर मिक्सर जार मध्ये बारीक पेस्ट करून घेऊ आणि त्यासोबत आपण काही मसाले पण घालणार आहे याच्यात। मीठ, हळद, चिकन मसाला, किचन किंगचा घरगुती काळा मसाला। आपण आता यांची पेस्ट बनवून घेऊ। एक व्यवस्थित वजडीला उकळी आलेली आहे, आपण आता वजडी काढून घेऊ। वजडी आपण आता कांदे कट करून घेऊ। कांदे कट करून झाले, आपण आता काढून घेऊ। आपण आता टमाटर कट करून घेऊ। टमाटे कट करून झाले, आता आपण काढून घेऊ। तेल, जिरे, कांदा व्यवस्थित परतून घेऊ। आपण टमाटर 2 मिनिटं आपण टमाटर परतून घेऊ। अद्रक लसूण पेस्ट व्यवस्थित फ्राय करून घेऊ। आपण तोपर्यंत कच्चा पण जास्त नाही तोपर्यंत। कांदा टमाटर मसाला आपण ग्रेव्ही बनवली तिथे घालून घेऊ। याच्यात ग्रेव्ही व्यवस्थित परतून घेऊ आपण, जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत। ग्रेव्ही छान अशी उकळलेली आपली, बघू शकतो चांगलं तेल पण सुटलेले। आपण आता याच्यामध्ये मीठ घालून घेऊ, थोडंसं घरगुती काळा मसाला, हळद, लाल मिरची पावडर मिक्स करून घेऊ व्यवस्थित। आपण आता वजडी घालून घेऊ याच्यामध्ये। वजडी मी बॉईल करून घेतलेली 4 ते 5 शिट्टे घेऊन मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ। वजडीचं सूप व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि 10 ते 15 मिनिटं आपण अशीच भाजी शिजवून घेऊ। 15 ते 20 मिनिटं झालेले आपल्याला वजडीच्या ग्रेव्हीला उकळी येऊन आपली वजडी मसाला रेडी झालेला आहे। आपण त्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊ, व्यवस्थित मिक्स करून घेऊ। ग्रेव्ही पण बघा किती सुंदर झालेली, थिक ग्रेव्ही केलेली आहे मी। वजडी मसाला आपण आता सर्व करून घेऊ।